तुमच्या उपकरणाला दुरुस्तीची गरज आहे का? आम्ही मोफत निदान देतो. फोन किंवा प्रवास नाही, तुमच्या दारातून उचलतो आणि परतानतो. दुरुस्तीपूर्वी किंमत कोट पाठवतो आणि तुमच्या संमतीनंतरच पुढे जातो. सोपे, पारदर्शक आणि व्यावसायिक. वर्णनात लिंक आहे. प्रारंभ. कॉन्गा इथरनल मॅक्सने स्वतःच बंद होण्याच्या समस्येचा सामना करणे अत्यंत सामान्य आहे. हे प्रामुख्याने बॅटरीच्या समस्येमुळे होऊ शकते. त्यामुळे बॅटरी बदलणे हे एक महत्त्वाचे उपाय आहे. आवश्यक साधने. बॅटरी बदलण्यासाठी तुम्हाला एक स्क्रू ड्रायव्हर, नवीन बॅटरी, कॉन्गा इथरनल मॅक्स साठी योग्य आणि थोडा वेळ लागेल. डिव्हाइस बंद करा. सर्वप्रथम तुमच्या कॉन्गा इथरनल मॅक्सचा पॉवर बटण दाबून डिव्हाइस पूर्णपणे बंद करा. हे सुनिश्चित करेल की तुम्हाला काम करताना कोणतीही समस्या येणार नाही. स्क्रू काढा. स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून कॉन्गा इथरनल मॅक्सच्या तळाशी असलेल्या स्क्रू काढा. हे तुम्हाला डिव्हाइस उघडण्यासाठी मदत करेल. बॅटरीची स्थानिकता. डिव्हाइस उघडल्यावर तुम्हाला बॅटरी सहजपणे दिसेल. बॅटरीच्या कनेक्टरवरून ती काढा. कधीकधी कनेक्टर थोडा घट्ट असतो, त्यामुळे थोडा दबाव लागू करणे आवश्यक असू शकते. नवीन बॅटरी स्थापित करा. नवीन बॅटरी घेऊन ती बॅटरी कनेक्टरवर ठेवा. याची खात्री करा की कनेक्शन योग्य प्रकारे झाले आहे. डिव्हाइस बंद करा. सर्व काही व्यवस्थित झाले की डिव्हाइस पुन्हा बंद करा. स्क्रू पुन्हा ठिकाणावर ठेवा. चाचणी करा. डिव्हाइस सुरू करा आणि चाचणी करा की ते व्यवस्थित कार्य करत आहे का. जर ते चालू झाले तर बॅटरी यशस्वीरित्या बदलण्यात आली आहे. अतिरिक्त सेवा. जर तुम्हाला हे सर्व एकटे करणे कठीण जात असेल तर तुम्ही स्थानिक सेवा केंद्राकडे देखील जाऊ शकता. आमच्या मोफत निदान सेवा आणि घरच्या पातळीवर पिकअप सेवा उपलब्ध आहेत. तुमच्या जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये संपर्क साधा. किंमत कोट. बॅटरी बदलण्याची किंमत साधारणपणे 1000 ते 1500 रुपये असते, परंतु यामध्ये सेवा शुल्क समाविष्ट नाही. त्यामुळे पूर्णपणे माहिती मिळवण्यासाठी तुम्ही स्थानिक तांत्रिक सहाय्यकांशी संपर्क साधा. तुमच्या उपकरणाला दुरुस्तीची गरज आहे का? आम्ही मोफत निदान देतो. फोन किंवा प्रवास नाही, तुमच्या दारातून उचलतो आणि परतानतो. दुरुस्तीपूर्वी किंमत कोट पाठवतो आणि तुमच्या संमतीनंतरच पुढे जातो. सोपे, पारदर्शक आणि व्यावसायिक. वर्णनात लिंक आहे.